नमस्कार, कसे आहात सगळे? तर आपला आजचा विषय आहे मधुमेह. मधुमेह बरा करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. त्यापूर्वी एक गोष्ट, कधी हा विचार केलाय का? कडुनिंबाची पानं जर रोज नियमित एक पान सकाळी रोज एक पान खाल्लं तर सापाचं विष सुद्धा शरीरावर असर करत नाही, हे तर तुम्हाला माहीत असेल. तर मग आपण कितीतरी निसर्गात अशा औषधी आहेत का ज्या आपल्याला माहीत नाही. जर आपण त्याचे सेवन केले तर आपले आजारही बरे होऊ शकतात. जसं सापाचा विषाचा असर कडुनिंबाचे पानाचं सेवन केल्यावर होत नाही, तसेच कितीतरी अशा वनस्पती आहेत का ज्याचं आपण व्यवस्थितरित्या सेवन केल्याने आपल्याला कुठलाही आजार होऊ शकत नाही किंवा आजार बरा देखील होऊ शकतो. तर आपला आजचा व्हिडिओ ह्याच विषयावर आहे, मधुमेह. मधुमेह हल्ली खूप प्रमाण वाढलेलं आहे मधुमेहाचं. तर आज आपण मधुमेह या विषयावर बोलणार आहोत. मधुमेह हा जर कायमचा बरा करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर चला जाणून घेऊया मधुमेह या आजारावर आयुर्वेदिक उपाय. आणि आपण ह्या व्हिडिओमध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट जाणून घेणार आहोत, ती म्हणजे मधुमेह झालेल्या व्यक्तीची जखम. आपल्याला माहीतच असेल की ज्यांना मधुमेह आहे त्यांची जखम लवकर भरत नाही. तर त्यासाठी आपण ती जखम लवकर बरी होण्यासाठी देखील उपाय सांगणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकूण 11 उपाय सांगणार आहेत आणि 12वा जखम बरी होण्यासाठी. तर चला जाणून घेऊयात आपण आजचे उपाय. डाळिंबाची कोवळी पाने 10 ग्रॅम पाण्यात रोज सकाळ संध्याकाळ नियमित 21 दिवस चावून खावीत. नंबर 2, पारिजातकाच्या पानांचा 1 चमचा रोज सकाळी संध्याकाळ नियमित 41 दिवस चाटावा. नंबर 3, बेलाच्या पानांचा 2 चमचे रस दिवसातून 3 वेळा महिनाभर चाटावा. नंबर 4, कारल्याचा 2 चमचे रस दिवसातून 3 वेळा नियमित घ्यावा. नंबर 5, हळकुंड दळून मंद आचेवर तव्यावर भाजावे. थंड झाल्यावर त्यात तेवढीच साखर एकजीव करून रोज 1 चमचा प्रमाणात हे मिश्रण सकाळ संध्याकाळ नियमित महिनाभर खावे. नंबर 6, 100 ग्रॅम गहू रात्री अर्धा लिटर पाण्यात भिजत टाकून सकाळी बारीक वाटून गाळून घ्यावे. त्यात 10 ग्रॅम साखर मिसळून अंशेपोटी रोज असे नियमित 7 दिवस प्यावे. नंबर 7, 20 ते 25 ग्रॅम मेथी रात्री ग्लासभर पाण्यात भिजत टाकून सकाळी त्याच पाण्यात कुस्करून गाळून ते पाणी रोज सकाळ आनेशापोटी महिनाभर प्यावे. साखरेचे प्रमाण तपासून हा उपचार शक्य तेवढे जास्त दिवस घ्यावा. नंबर 8, पळसाच्या फुलांचा 1 कप काढा रोज सकाळ संध्याकाळ 14 दिवस प्यावा. नंबर 9, कच्ची केळी वाळवून त्याची पावडर करावी. 5 ग्रॅम पावडर रोज सकाळी घेऊन गाईचे दुधात प्यावी. नियमित 3 महिने घ्यावे. नंबर 10, जांभळाच्या बियांचे 20 ग्रॅम चूर्ण रोज रात्री पाण्यासह 30 दिवस घ्यावे. नंबर 11, मेथीच्या दाण्यांना मोड आणून त्याची आमटी आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा तरी खावी. आता सगळ्यात शेवटचा उपाय तो म्हणजे जखम लवकर भरण्यासाठी. तर काय करायचं आहे, केळीच्या पानाला तेल लावून मधुमेह झालेल्या व्यक्तीची जी जखम आहे त्या जखमेला सकाळ संध्याकाळ दरवेळी नवीन बांधावे. केळीचे पान तेल लावून जखमेवर सकाळ व संध्याकाळ दरवेळेला नवीन बांधायचे आहे. तर अशा प्रकारे आपण आपला मधुमेह हा बरा करू शकतो. आता हे जे उपाय सांगितलेले आहेत यापैकी कुठलाही एक उपाय बरे वाटेपर्यंत करावा. अधूनमधून तुम्ही तुमची शुगर चेक करून घेऊ शकता. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.